काम करते आहे. मला आपला अभिमान याकरता वाटतो की बालपणापासून आपल्याला ज्या मंदिरामध्ये जाऊन कीर्तनाची अभंगाची जी गोडी लागली आणि त्या गोडीच्या छंदाचं रूपांतर तुम्ही आपण करत केला आणि इतर शिक्षणाबरोबर या वारकरी संप्रदायामध्ये आपण टाकलेलं पाऊल आमच्या सगळ्या तरुणांच्या दृष्टिकोनातून खरं अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून दुसरी एक गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी सांगायला आनंद होतोय. पतसंस्थेच्या चेअरमन सौभाग्यवती तेजस्विनी कदम, व्हाईस चेअरमन सौभाग्यवती अश्विनी अल्लर, पतसंस्थेचा चौथा वर्धापन दिन, दलित मित्र कदम गुरुजींची 25वी पुण्यतिथी आणि शिक्षण प्रसारक मंडळाचा 75वा, त्याचबरोबर हा अमृत महोत्सव या त्रिवेणी संगमावरती आज महिला कीर्तनकार म्हणून आपण शिवलीलाताई पाटील यांना पाचारण केलेलं आहे. आपल्या विनंतीला मान देत या ठिकाणी त्या उपस्थित आहेत. सन्मानपत्र त्याचबरोबर गुरुजींचं आत्मचरित्र भेट घेऊन शिवलीलाताईंचा सत्कार चेअरमनच्या सुवास या ठिकाणी संपन्न होतोय. रामकृष्ण हरी. यानंतर या मंगळवारच्या नगरीचा कायापालट करण्याचं जे काम सुगंधाताई अवतार यांनी केलेलं आहे. मंगळवारची धन्यवाद. यानंतर मंगळवारच्या मंगळवार ही संतांची भूमी आहे आणि आपल्याला आत्मिक समाधान देणारा, बळ देणारा, ऊर्जा देणारा बेकार करून ठेवली. माय मामल्या काय माणसांना राग यायचा ते येऊ द्या, पण पाया पडून सांगते बाबा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाईला तुम्हाला पाया पडायचं असेल तर नवऱ्याच्या पडा, बाकी कुठल्याच महाराजाच्या तुम्ही पाया पडू नका. तुम्हाला काही गरज नाही कोणाच्या पाया पडायची. लय तुम्हाला पाया पडू वाटलं, नवरा दिसला की पाय धरा, दिसले की पाय धरा, पाया सोडायचे नाही नवऱ्याच्या महाराज. जिंदगी देऊन पाठीवर सांभाळा, याचा इतकं मोठं परमार्थ काय. पण जगद्गुरु तुकोबाराय याला ग्राह्यतेने सांगताय, ज्या बाईनं पातिव्रत्य सांभाळलं, विठ्ठलाच्या वरचा अधिकार आहे तिचा. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. हे सामर्थ्य परमार्थाने शिकवून ठेवलंय तुम्हाला. पण विषय कसा आहे, आम्हाला मुळात जायचं नाही, आम्हाला फक्त फलप्राप्ती हवी आहे. आम्ही कधीच गाता हातात घेतला नाही, आम्ही कधीच ज्ञानेश्वरी हातात घेतली नाही. आम्ही वरवरची माणसं आहेत. आमचा परमार्थ म्हणजे सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो. कुठे लिहिलंय काय की सोमवार गुरुवारच चालत नाही, बाकीचे 5 दिवस चालतं? चालत असेल तर प्रत्येक दिवशी चालतं, आणि चालत नसेल तर कुठल्याच दिवशी चालत नाही. उगा घाबरल्यासारखं करू नका देवाला. आणि कोणी सांगितलं तुम्हाला देव फक्त सोमवार गुरुवारच जागा असतो का मंगळवेळेकर? बाकीचे 5 दिवस देव काय गाव सोडून जातो का? डोळे झाकून बसतो का? तो खामी बघत नाही बाळा, तो खा. किती अनलॉजिकल विषय आहे हा. काय संबंध असल्या परमार्थाचा? 10 दिवस गणपती बुडवताना शांताबाई, वा रे वा, तू गणपती आरती करणारे तुम्हीच, पिऊन नाचणारे तुम्ही. असं नसतो परमार्थ. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी पोपती म्हणा, पोत्यात घालून आणलं पाहिजे आपल्यासारख्याला. अहो खरंच ना महाराज, कुठल्याही गोष्टीवर देव कसा अवलंबून असेल? देव आहे ना तो. कल्पनेची बाधा न हो कमणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. मी आनंदी आहे का? चरणी जगन्नाथा मी स्थिर आहे. लक्षात घ्या शब्दाचा अर्थ. ठेले मी स्थिर आहे, मी संयमी आहे. एक संत एका भूमीमध्ये असला की माणूस भाग्यवान समजतं स्वतःला. किती ताकद आहे बघा. चोखोबारायांची समाधी तुमच्याकडे आहे, दामाजी पंतांची समाधी तुमच्याकडे आहे, गोपाबाईंचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे, कान्होपात्रेचा जन्म तुमच्याकडे आहे. म्हणजे ताकदच सांगायला गेली तर तुमच्यासारखं भाग्यवानच कुणी नाही. हाकेच्या अंतरावर पंढरीचा बाप आहे, पण टिकतं तिथं पिकत नाही. आजच्या मंगळवेळ्याची पोरं क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडणार, पण नामाची पंताला जाणार नाही. त्या चौकात नाही येणार, पण चोखोबारांच्या चरणावर कधी मस्तक ठेवणार नाही. तर अधिकारच कळला नाही ना. कधी आम्हालाही विचारा काय अधिकार आहे त्यांचा. ते आम्ही तुम्हाला सांगू, भगवंतापेक्षा मोठा अधिकार या संतांचा आहे. एखाद्या वेळेस पंढरपूर नाकारलं तरी चालतं, पण पांडुरंग कधीच त्याला स्वीकारत नाही ज्याला संतांची किंमत करता आली नाही. सगळ्यात पहिल्यांदा प्रथम तर संतांचीच किंमत करावी लागते. तुम्हाला अनुभवाने सांगते मी, 25 वर्षाची पोरगी आहे मी. जेवढं तुमच्या कार्यक्रमाला झालेत, जेव्हा तुमचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा माझा जन्म झाला. 2000चा जन्म आहे माझा. काहीच केलं नाहीये मी. माझा आईबाप माळकरी आहेत, हे भाग्य आहे माझं. मी संप्रदायाच्या परंपरेतली आहे, हे भाग्य आहे माझं. मी फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं का तर आईबापाने ठेवायला लावलं. ताकद सांगते मी तुम्हाला. मी फक्त ज्ञानोबांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. माऊलींनी मला इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना समाज माझ्या चरणावर मस्तक ठेवतोय. अजून किती देवाने द्यावा याचा विचारही मी कधी गांभीर्याने केला नाही. किती ताकद असते ना. मग कोणीतरी म्हटलं का हो
म्हणता याचा अर्थ देवाचं नाव परिस्थिती बदलतं का? पण माझी नाहीये. नवसई कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकोबाराय म्हटले, अरे कसला परमार्थ करताय हा तुम्ही? ज्ञानोबाराय म्हटले, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कसला परमार्थ हा? द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल नामी. आणि चुकीचं वागल्यानंतर योगयाग विधी हेने नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. सगळ्यात प्रथम काय असेल तर सत्य स्वीकारणं आणि सत्य काय आहे हे जाणीवपूर्वक जाणीव करून घेणं. काय सत्य? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे, चरणी जगन्नाथा हे सत्य आहे. आणि हे सत्य स्वीकारलं की अवघेची त्रैलोक्य. मग मला पाताळात घाला, नरकात घाला, कुठेही घाला. पाताळात घाला, मृत्यू लोकात सोडा, नाही तर वैकुंठात न्या. मी सगळीकडे आनंदी, मला विशिष्ट जागा नाही लागत. का लागत नाहीये? कारण कुठेही देव आहे हे मला माहित आहे. भरला घनदाट हरी दिसे सर्वागटी रामध्ये हा देही एक सूर्यप्रकाश कसं रश्मी. शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतं असं नाहीये. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्तत्व मिळतं असं नाहीये. मंगलवेडेकर, ज्या दिवशी प्रत्येकात पांडुरंग दिसतो, प्रत्येक कणात देवाची जाणीव होते, त्या दिवशी सगळ्यात मोठा ज्ञानी आणि सगळ्यात मोठा भक्त तोच असतो ज्याला सगळ्यात देव दिसतो, एका विशिष्ट ठिकाणी नाही. हे समस्तही वासुदेव सप्ततीरसाचा होतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी आतोच. तोच श्रेष्ठ भक्त आणि ज्ञानी आहे. साधा प्रश्न आहे माझा. माझ्या वडिलांसारखे आहात, आईसारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी हातातनं टाळी निघते का तर ती पोटची असते, तिच्याविषयी आपुलकी असते. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावर आल्या पोरीत फरक वाटणार नाही, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी जगाचा बाप भेटल्याशिवाय राहत नाही. हे सामर्थ्य तुमच्या स्वभावातच आहे. तेच सांगण्याचा प्रयत्न करते सुरुवातीपासून. तुमच्या टाळ्या सुद्धा माझ्यावर उपकार केल्यासारख्याच आहेत. तुमची टाळी सुद्धा उपकार आहे. घे धर घे, घे धर घे, घे आली आमच्या मंगळवेड्यात, घे 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 घे. असं मीन चालत नाही हा ना. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. ज्ञान घ्यायचं म्हणलं की अगतिकता लागते, प्रेम लागतं, भक्ती लागते. तुम्ही एकदम ऍटिट्यूड मध्ये बसलाय. तू बोल, मी आहे, तू बोल. आम्ही बसलोय, तू बोल. आम्ही ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो आम्ही, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते, बोल. मला काय करायचं माऊली? आय एम गुड फॉर नथिंग रे. नसल्यापेक्षा असलेलं बरं. पण कसा विषय आहे ना, ज्यावेळेस मन मोठं कराल त्या दिवशी माझं अगोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल. फक्त अंतकरणाचाच विषय आहे. तो का म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ आहे तेथे. थोडस मन मोठं करायला काय हरकत आहे? होय, इतका ऍटिट्यूड मध्ये बसून काय करायचं बघ. आणि परमार्थात नाही हो चालत, संप्रदायात तर नाहीच नाही. आमच्या ठिकाणी ज्ञान जरा कमी असलं तरी चालतंय, पण नम्रता लागते. नम्रता म्हणजे थोडा अहंकार सोडायला, नंतर नम्रता माणसाला अजून दुसरी महाराज बरं का. तसं नाही, नम्रता म्हणजे कामनेच लागतो जरा. हा, थोडासा संयम लागतो, थोडीशी विश्वासाची ताकद लागते. हा, स्थिती जरा व्यवस्थित लागते. आमच्याकडे घाई चालत नाही. तुका म्हणे नाही चाल प्राप्त काळ घडी आल्या विना. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हटलं ताई मी झाड लावलं. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो वेळेवर, खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दाद्या पाणी घालतो वेळेवर, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो वेळेवर, खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं, झाड वाढत नाही ताई. हे असंच आहे आपलं महाराज. नाही महाराज, खरंच ना, धीर धरला तर वाढतं. आपल्याकडे धीरच नाहीये. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडली मार्ग. लवकर देव भेटावा, लवकर सामर्थ्य मिळावं, पण चुकीच्या मार्गाने जाऊ नका. थोडासा संयम ठेवा. देव प्रत्येकाला प्रत्येकाच्या सामर्थ्याने कष्टाचं फळ देतोच. हा, पण कष्टाचं देतो बरं का. उद्यमेनं ही सिद्ध्यंती कार्या